नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. परीक्षा भरती प्रक्रिया, पेपर फुटी, भ्रष्टाचार आणि शिक्षणातील कथित गैरव्यवहारांच्या निषेधार्थ अकोल्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अकोल्यातील पुरातन विठ्ठल मंदिरात पहाटेपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. हरिनामाच्या गजरात महाआरती, पूजा अर्चना आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले. आषाढी एकादशी निमित्त संत नरहरी महाराज सेवा समितीच्या वतीने महाआरती, पूजा अर्चना आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. अकोटमध्ये किड्स प्लॅनेट स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संत नरहरी महाराज मंदिर पर्यंत दिंडी काढली. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. रिधोरा येथील समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी पालखी, दिंडी आणि आकर्षक रिंगण सादर केले. विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्ती रसाने भारावून गेला. अकोला जिल्ह्यातील अमानतपूर येथे विहिरीत 10 फूट लांबीचा रॉक पायथन आढळला. सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या अजगर पकडून वन विभागाच्या मदतीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. अकोल्यात एक विद्यार्थी एक वृक्ष एक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ग्रीन वसुधा अभियानाची घोषणा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे. शिवनी विमानतळ परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या अपघातजन्य खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. मात्र वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत स्वतः हा खड्डा बुजवून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले. बालापूर येथील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणाला दुर्दैवी वळण लागले आहे. काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनात सहभागी असलेले अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबाला तातडीने शासकीय सुरक्षा द्यावी अशी मागणी शेतकरी नेते पूर्णाजी खोडके यांनी केली आहे. सुरक्षेबाबत 24 तासांचा अल्टिमेटही त्यांनी सरकारला दिला आहे. अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर BBF अर्थात ब्रॉड बेड अँड फरो लागवड पद्धतीमुळे PDKV आंबा या सोयाबीन वाणाची यशस्वी लागवड करण्यात आली असून ही पद्धत शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरत आहे. खोदकामादरम्यान उघड झालेल्या सरकारी केबल चोरीच्या घटना घडत असल्याचा आरोप होत असून त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चर्चा आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.